नमस्कार शेतकरी मित्रांनो, बाकाला ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर पाटील पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचे अगदी मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकामध्ये अनेक कारणांमुळे पात्यांची गळ होऊ शकते, पण आपण जर काही उपाययोजना केल्या तर होणारी पात्यांची गळ आपल्याला काही प्रमाणामध्ये तिथं कमी करता येते। अतिशय सविस्तर आणि थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकात होणारी पात्यांची गळ थांबवण्यासाठी अशा वेळेस आपण CB+ नावाच्या टॉनिकचा फवारणीच्या माध्यमातून वापर केला तर याच्यामध्ये दोन घटक असतात, कॅल्शियम आणि बोरॉन। त्यामुळे कॅल्शियम बोरॉनच्या कमतरतेमुळे होणारी पात्यांची गळ थांबवण्यासाठी आपल्याला तिथं चांगला फायदा होतो। नंबर 2, सततचं ढगाळ वातावरण आणि रिमझिम स्वरूपाचा पाऊस असेल तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो, पात्यांच्या देठामध्ये हवा साचणे, तिथं गॅप तयार होणे किंवा पात्यामध्ये पाणी साचून तिथं स्पर्शीय बुरशीचा प्रादुर्भाव होऊन जास्तीत जास्त पात्यांची गळ होऊ शकते। मग अशा वेळेस तुम्ही बाहेरचं प्लॅनोफिक्स आणि त्याच्यासोबत M45 या बुरशीनाशकाची जर फवारणी केली तर होणारी पात्यांची गळ आपल्याला कमी करता येते। नंबर 3, कपाशी पिकाची जास्त वाढ होत असेल तर अशा वेळेस बरेच शेतकरी शेंडे खुडतात, पण शेंडे खुडण्याच्या ऐवजी शेतकरी मित्रांनो आपण लिओसिन, चमत्कार किंवा कल्टार याच्यापैकी कोणत्याही एका PGRचा जर फवारणीमध्ये वापर केला तर कपाशीची होणारी वाढ थांबवून त्याच्यामुळे होणारी जी काही पात्यांची गळ आहे तर ती आपण कमी करू शकतो। नंबर 4, कपाशी पीक पूर्णपणे पात्या अवस्थेत असताना कपाशी पिकाला जास्त नत्रयुक्त खताचा वापर हा करू नये। उदाहरणार्थ युरिया, अमोनियम सल्फेट सारखे खतं अशा वेळेस कपाशी पिकाला देऊ नये। नंबर 5, शेतकरी मित्रांनो, पाते अवस्थेत जर कपाशी पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला तर अळी पात्याला डंक मारून पाते पिवळे पडून त्या ठिकाणी जास्तीत जास्त गळ होऊ शकते। मग अशा वेळेस पात्याला सहनशील अशा अळीनाशकाची आपण तिथं फवारणी करू शकतो, जेणेकरून अळी नियंत्रणही होईल आणि पात्यांची गळ कमी होईल। उदाहरणार्थ इमामॅक्टिन बेंझॉइट किंवा इंडोक्झाकार्ब याच्यापैकी कोणतंही एक कीटकनाशक तुम्ही अशा वेळेस फवारणी करू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या बाकाला ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू